इंदापूरच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी बारामती मतदारसंघावरून पवारांना टोला लगावला होता। बारामतीची लढाई ही पवार विरुद्ध पवार नाही तर मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। यावर शरद पवारांनी फडणवीसांना उत्तर दिलंय। इथं मोदी येणार आहेत की राहुल गांधी असा सवाल त्यांनी केलाय। तर यावर देखील फडणवीसांनी उत्तर दिलंय, काही लोकांना समजूनच घ्यायचं नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे। काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे। न ही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे, न ही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे। खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे। स्थानिक नाही आहे की मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे। आता बारामती लोकसभेला काय राहुल गांधीच यायचं आहे, तो मत मागायचा तर मोदी मागायचे। तो महाराष्ट्रासाठी सत्ता पाहिजे त्यासाठी मत दे हे सांगत नाही, ते सांगतात की राहुल गांधी का मोदी। माझ्या दृष्टीनं हा निवडणुकीचा प्रश्न स्थानिक आणि इथल्या स्थानिक जनतेच्या मताच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर देश पातळीवर योग्य काम कसं होईल हे बघणार यांच्यातलीही निवडणूक आहे। माझा पलीकडचा सवाल आहे की मग त्या ठिकाणी शरद पवार साहेब देखील उमेदवार नाही आहेत। त्याच्यामुळे मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुनेत्राताई पवार निवडून आल्या तर मोदीजींकरता हात उंच करतील आणि सुप्रियाताई निवडून आल्या तर राहुल गांधींकडनं हात उंच करतील। म्हणजे सुनेत्राताईंना दिलेलं मत हे मोदीजींना मत आहे, सुप्रियाताईंना दिलेलं मत हे राहुल गांधींना मत आहे, इतकं स्पष्ट सांगितलं आहे। आता काही लोकांना समजून घ्यायचं नाही आहे तर त्याला मी काही करू शकत नाही।